मालेगाव रोड, मालेगाव नाका या नाक्याजवळ आलेलो आहेत। आम्ही 3 जुलै रोजी DYSP कार्यालय जेजान्ना टावर येथे मालेगाव रोड भागातील रहिवाशांच्या वतीने एक फेसबुक लाईव्ह केलं होतं आणि याची दखल घेत आम्ही त्यावेळेस सांगितलं होतं 20 जुलै रोजी या रस्त्याच्या समस्या आणि कॉलनी भागातील अंतर्गत रस्त्यांच्या समस्या व अन्य समस्या सुटाव्यात, त्या जर नाही सुटल्या तर 20 जुलै रोजी आम्ही आंदोलनाचा इशारा दिला होता, रास्ता रोको आंदोलनाचा। आणि याची खऱ्या अर्थाने हे आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर आली नाही। 20 जुलै रोजी होणारं आंदोलन आज जे आम्ही पाहतोय, आज जे आपण खऱ्या अर्थाने यश आलं, आंदोलनापूर्वीच 3 तारखेला आंदोलनाचा इशारा, 20 रोजी आंदोलन करणार, 3 रोजी फेसबुक आणि आज 16 तारखेला हे प्रत्यक्ष काम सुरू झालेलं आहे। हे काम सुरू झाल्याने खऱ्या अर्थाने या कामाचं ज्या रहिवाशांनी आम्हाला सांगितलं की मालेगाव रोड हा अनेक दिवसांपासून इथं या गटारी नसल्यामुळे, गटारीवर ठापे नसल्याने अपघात होत होते, खरोखर अपघात होत होते आणि याची तात्काळ आम्ही दखल घेतली। सर्व रहिवासी एकत्र आले आणि आम्ही पाठपुरावा केला। या संदर्भात तहसीलदार चाळीसगाव प्रशांत पाटील यांना, तसेच पोलीस निरीक्षक संदीप पाटील, मुख्याधिकारी नगरपालिका चाळीसगाव यांच्यासह मालेगाव सार्वजनिक बांधकाम उपविभाग ज्या अंडरमध्ये, ज्या वर्किंग एजन्सीच्या अंडरमध्ये हा 45 किलोमीटरचा रस्ता आहे आणि या रस्त्याच्या कामासाठी साधारणतः 130 कोटी रुपयाचा अंदाजपत्रकीय खर्च आहे। 2 ते 3 वर्षांपासून हे काम चालू होतं आणि हे काम काही दिवसांपासून प्रलंबित होतं आणि ते प्रलंबित काम जे होतं ते मालेगाव नाक्यापासून तर मोठ्या कॉलेज, खोतकर कॉलेजपर्यंत। आणि आम्ही आंदोलनाचा इशारा तुषार निकम सर आणि मी रामलाल चौधरी यांनी देतात आज 16 तारखेला प्रत्यक्ष आपण समोर पाहू शकता, आज इथं काम सुरू आहे। आणि हे खरं श्रेय म्हणण्यापेक्षा हा खरा जनतेने केलेला आंदोलनाचा इशारा आणि जनतेने पाठबळ दिलं, या अनुषंगाने आज हे काम आपल्याला मार्गी लागताना दिसतंय। आम्हाला आनंद होत आहे, याच्यात श्रेय घ्यायचा भाग नाही, परंतु कोणतंही काम त्याला एक टेक्निकल बाब असते। काम का अडचणीचं आहे, काम कशामुळे थांबलं, मी सगळा पाठपुरावा केला आणि कशामुळे थांबलं, त्याच्या ठेकेदारांना पैसे मिळाले नव्हते, ते काही ठीक आहे, ठेकेदाराला पैसे मिळाले नव्हते म्हणून काम थांबवा हा भाग नाही, परंतु अनेक लोकांची गैरसोय होत होती आणि अपघात होत होते आणि अपघाताची मालिका इथं खंडित व्हावी, इथं थांबावी, कोणाचा जीव गमावा लागे नाही म्हणून आज हे काम आज प्रत्यक्ष सुरू झालेलं आहे। आणि खरंच आज प्रत्यक्ष कृतीमध्ये चाळीसगावकरांनी बघायचं आहे। हे काम आम्ही 20 तारखेचा आंदोलनाच्या पूर्वीच दिलेलं आहे, त्यामुळे आम्ही 20 तारखेचं आंदोलन हे तूर्त स्थगित करणार आहोत आणि हे काम 30 जुलैपर्यंत मार्गी लावण्याच्या सूचना संबंधित ठेकेदार आणि त्या एजन्सीने दिलेल्या आहेत। पुन्हा आम्ही स्थानिक प्रशासनाचे आणि संबंधित विभागाचे आभार मानतो आणि इथं थांबतो। संबंधित विभाग जो आहे मालेगावचा उपविभागीय कार्यालय NHK 57 यांनी ताबडतोब कामाला सुरुवात केली। 20 तारीख येण्याची वाट पाहिली नाही, आजपासून काम सुरू झालेलं आहे आणि म्हणून आम्ही येणार आंदोलन स्थगित करतोय। 30 जुलैपर्यंत काम पूर्ण करून देण्याचं त्यांनी प्रॉमिस केलेलं आहे। पण तरीसुद्धा नगरपालिकेला यातून आवाहन आहे की त्या ओम शांतीनगरच्या लोकांच्या जे अंतर्गत जे रस्ते आहेत, गटारी आहेत, हे दुरुस्त करून द्यावे, नाही तर हे काम होऊन गेलं म्हणून गाफील बसायचं नाही, नाही तर कोणत्याही दिवशी त्या प्रश्नांवर आंदोलन होऊ शकतं, याची काळजी घ्यावी ही विनंती। धन्यवाद।